वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भक्त कसा जरी असला तो सतत भगवंताचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, प्रारब्धाने तो कुठेही असेल, अंतकाळाच्या वेळेस त्याची अवस्था कशी असेल, पण तरीसुद्धा भगवान परमात्मा त्याला दर्शन देतात, त्याचा बोध कायम ठेवतात. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. त्याने जी भक्ती केलेली आहे, त्याने जे स्मरण केले, त्याने जे चिंतन केले, भगवान परमात्मा म्हणतात ते ऋणवे पैन देखोनी अंगी. मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी. देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा श्वेतया ते. त्याने केलेली सेवा, त्याने केलेलं चिंतन, म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अंतकाळाच्या वेळेस त्याला मी बोधरूपी पिंजरेमध्ये ठेवतो. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख का होतं? मनुष्य देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवत नाही, म्हणून जास्तीत जास्त त्याला दुःख होतं. देवाची इच्छा असते एक आणि आपली इच्छा असते वेगळीच. आपल्या इच्छेनुसार झालं नाही की माणसाला दुःख होतं. आम्ही राहू त्याचे इच्छे. पूर्वार्थ काय? तुका म्हणे सुखे आम्ही राहू त्याचे इच्छे. हो, देवाच्या इच्छेमध्ये माणसाने इच्छा मिळवून राहावं. मनुष्याला कधीच दुःख होणार नाही. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कधी निराश होऊ नये, कधी हताश होऊ नये. नारद महर्षींच्या चरित्रातून नारद महर्षी सांगतात, मी एक दासीपुत्र होतो, मी गरीब होतो, मी निराधार होतो, मी निराश्रय होतो, पण तरीसुद्धा मला एक संपत्ती मिळाली, ती म्हणजे संत संघ. मनुष्याच्या जीवनामध्ये जर संत संघ प्राप्त झाला, आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, मनुष्याने दरिद्री असला म्हणून स्वतःला पापी समजू नये, पण अभक्त असेल तर निश्चित आपल्याला पापी समजावं. आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडे धन नाही म्हणून आपण पापी असं माणसाने कधी समजू नये. पण आपल्याकडून भजन होत नसेल, आपल्याकडून चिंतन होत नसेल तर निश्चितच आपण पापी आहोत असं समजायचं. म्हणून नारद महर्षी जरी दासीपुत्र होते तरी व्यास महर्षींना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. व्यास महर्षींसारखी एवढी मोठी व्यक्ती, पण मोठ्यांच्याकडून किती शिकण्यासारखं असतं पहा. त्यांच्या जीवनामध्ये असलेला असंतोष त्यांनी लपवून ठेवला नाही. व्यास महर्षींनी ते अज्ञान लपवून ठेवलं नाही, नारद महर्षींच्या समोर काय केलं? प्रगट केलं. दुसऱ्यांचे अनुभव मनुष्याने विचारावेत. असं मनुष्याने कधी म्हणू नये, मला काय करायचंय कोणाला विचारायचं, मी माझ्या बुद्धीला येईल तसंच वागेन. जे आता हल्ली विज्ञानामध्ये नवीन नवीन शोध लागतात, पूर्वीच्या लोकांनी जे शोध लावले त्याचा अनुभव घेऊनच मग पुढचे शोध लागले जातात. नाहीतर पूर्वीच्या लोकांनी तो शोध करण्याकरता जेवढं आयुष्य खर्च केलं, पुन्हा तुला पहिल्यापासून तेवढं आयुष्य खर्च करावं लागेल. म्हणून मनुष्याने दुसऱ्यांचे अनुभवही शिकावेत. अशा प्रकारे नारद महर्षी निघून गेले. सूत महाराज शौनक ऋषींना विचारतात, निर्गते नारदे सूत भगवान बादरायण सत्वांस्तन अभिप्रेतम तत्किम अकरोद विभुः. मग पुढे व्यास महर्षींनी काय केलं? ब्रह्मनद्यां सरस्वत्याम आश्रम पश्चिमे तटे शम्या प्रासैति प्रोक्त ऋषीनाम सत्रवर्धनम. आपल्या आश्रमामध्ये व्यास महर्षी बसले आणि व्यास महर्षींनी भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत समाधी लावली. आणि चिंतनामध्ये, भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये व्यास महर्षींना जे श्लोक स्फुरले त्याची एक संहिता तयार केली. आणि ती संहिता म्हणजे ही भागवत संहिता आहे.
श्रीमद भागवताची रचना केली. परंतु आता या भागवताचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. प्रचार प्रसार करणारा हा निष्काम पाहिजे. कोण आहे प्रचार प्रसार करणारा असा निष्काम? अशा वेळेस व्यास महर्षींना आपल्या पुत्राची शुकाचार्यांची आठवण झाली. ससंहितां भागवतीं कृत्वा अनुक्रम्य चात्मजं शुकम अध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनीः. शौनक ऋषींनी प्रश्न विचारलाय. अहो, शुकाचार्य तर आत्मस्थितीमध्ये होते, आत्माराम अवस्थेमध्ये होते, समाधी अवस्थेमध्ये जाऊन बसलेले होते. मग अशा शुकाचार्यांनी परत भागवत कसं काय शिकलं? सवय निवृत्तिनिरत सर्वत्रोपेक्षको मुनिः कस्य वा बृहतीम एताम आत्माराम समभ्यसत. व आत्माराम स्थितीत आलेला मनुष्य आणि मग असं असताना सुद्धा पुन्हा भगवंताची कथा कशा करता, भागवताची कथा कशा करता, भगवंताच्या सगुण रूपाचं चिंतन कशा करता? तेव्हा सूत महाराज सांगायला लागले, आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिम इत्थं भूतगुणो हरी. जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांचे अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममान झालेले असतात, असे लोकही भगवान परमात्म्याची निष्काम भक्ती करतात. कारण भगवान परमात्म्याचे गुणच इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. नवे नवे भगवान परमात्मा अशा महापुरुषांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याकरता सगुण रूप धारण करतो. व्यास महर्षींनी त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना काही श्लोक दिले भागवताचे, ज्यामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शिष्यांनी ते श्लोक घेऊन व्यास महर्षी जिथे समाधिस्थ झाले होते तिथे जाऊन म्हणायला सुरुवात केली. अहो बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवासः कनक कपिशं वैजयन्तींच मालाम रंध्रान्वेनो रधर सुदया पूरयन् गोपवृन्दै वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद्गीत कीर्ती. ज्याने मोर मुकुट घातलेला आहे, सुंदर ज्याचं मेघश्याम वर्णाचं शरीर आहे, कर्णयो कर्णिकारम कानामध्ये कनेरीची लांब लांब फुलं घातलेली आहेत, बिभ्रद वासह सुंदर असा पितांबर ज्याने धारण केलेला आहे, वैजयंतींच मालाम रंध्रान वेणू सुंदर अशी वेणू हातामध्ये घेतलेली आहे आणि मधुर अशी वेणू वाजवतोय. आजूबाजूला सगळे गोपाळ आहेत आणि ते गोपाळ भगवंताच्या कीर्तीचं गायन करतायत आणि आपल्या चरणांनी संपूर्ण वृंदावन पवित्र करत करत तो भगवान परमात्मा वृंदावनामध्ये स्वपद रमणम त्या ठिकाणी रमण करतोय. त्या भगवान परमात्म्याचं वर्णन ज्या श्लोकामध्ये केलंय ते वर्णन शुकाचार्यांच्या कानावर पडल्याबरोबर शुकाचार्य आत्मस्थितीमध्ये होते, पण तरी सुद्धा बलात हठात शुकाचार्यांच्या मनामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट झाली, सगुण मूर्ती. आणि शुकाचार्य भानावर आले. कोण आहे असा की ज्याने माझं चित्त हरण केलं? म्हणजे गुरुवरे महाराज मधुसूदन सरस्वतींची गोष्ट सांगत असतात. मधुसूदन सरस्वतींनी अद्वैत सिद्धीसारखा ग्रंथ लिहिला, सगळ्यांचं खंडन केलं, सगळ्या द्वैतवाद्यांचं खंडन केलं आणि खंडन करत करत मधुसूदन सरस्वती वृंदावनमध्ये आले. वृंदावनमध्ये आल्यानंतर वृंदावनातले सगळे पुजारी घाबरले. म्हटले आता आपलं सगळं खंडन करणार द्वैताचं आणि मग मात्र आपल्याला भक्तीसुद्धा करता येणार नाही. तेवढे विद्वान होते. म्हणून पुजाऱ्यांनी देवालाच प्रार्थना केली, आता देवा तुझी रक्षा तूच कर. सकाळी उठल्यानंतर मधुसूदन सरस्वती यमुनेवर स्नानाकरता गेले. त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याने असं मधुर रूप धारण केलं, बालवेश. आणि भगवान परमात्मा त्या मधुर यमुनेच्या वाळवंटामध्ये चालायला लागले. मधुसूदन सरस्वती बाहेर आले. आत्माराम स्थितीमध्ये असलेले मधुसूदन सरस्वती पण भगवंताचं रूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याच्याच मागे जायला लागले. त्यांनी असं म्हटलंय, शठेन केनापि वयम हटेन दासी कृतो गोप वधू वटेन. कोणीतरी चोर आला आणि तो माझं चित्त हरण करून निघून गेला. आता मला त्याचं सगुण दर्शन झालं पाहिजे
याच्याकरता तुम्ही मला मंत्र दीक्षा सांगा. भगवान परमात्म्याचे गुणच असे आहेत आणि म्हणून तर साधू संत म्हणतात गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. शुकाचार्यांना भगवान परमात्म्याचे अनेक श्लोक म्हणून दाखवल्यानंतर मग मात्र शुकाचार्यांनी ही संहिता शिकण्याची आपली अपेक्षा प्रगट केली. व्यासमहर्षींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर शुकाचार्यांना व्यासमहर्षींनी हे भागवत सांगितलं आणि हेच भागवत शुकाचार्यांनी पुढे परीक्षिती राजाला सांगितलं. सूत महाराज विचारतात, परीक्षिती राजाला तरी का सांगितलं? कोण आहे हा परीक्षिती, आम्हाला सांगा. म्हणून परीक्षितीच्या परिवारातल्या लोकांचं पहिल्यांदा वर्णन केलंय. जेव्हा एखादा महान भगवत भक्त जन्माला येत असतो त्यावेळेस त्याच्या परिवारातल्या लोकांचेही गुण त्याच्यामध्ये आलेले असतात. शुद्ध बीजापोटी एक तर पहिले आई वडील शुद्ध पाहिजेत. म्हणून महाराजांनी, तुकाराम महाराजांनी धन्य माता पिता तयाची या म्हटलं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. परंतु त्याचबरोबर परिवारातल्या लोकांचेही काही गुण त्या भक्तावर किंवा त्या साधकामध्ये संक्रमित होत असतात. आजोबाचे गुण, आजीचे गुण. म्हणून केवळ परीक्षितीचं चरित्र न सांगता पहिल्यांदा परीक्षितीच्या परिवारातल्या लोकांचे चरित्र सांगितले. कारण परीक्षितीच्या परिवारामध्ये सगळे लोक भक्त आहेत. भागवत म्हणजे केवळ भगवंताचं चरित्र नाही तर भक्तांचं चरित्र आहे. कोणकोणत्या भक्तांनी कशी कशी भक्ती केली याच्याकरता प्रत्येक भक्ताचं चरित्र सांगितलं आहे. द्रौपदीचं चरित्र सांगितलं, उत्तरेचं चरित्र सांगितलं, कुंतीचं चरित्र सांगितलं आणि भीष्माचार्याचं चरित्र सांगितलं. प्रत्येक भक्ताच्या चरित्रातून काही ना काही गुण घेण्यासारखं आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी द्रौपदीचं चरित्र सांगितलं. कौरव पांडवांचं युद्ध संपल्यानंतर अश्वत्थाम्याने या दुर्योधनाच्या सांगण्यावरून द्रौपदीची 5 मुलं निद्रिस्त असताना, झोपलेली असताना त्यांचा शिरच्छेद केला. 5 मुलांचा शिरच्छेद केल्यानंतर द्रौपदी आक्रोश करू लागली. स्वाभाविक आहे. सर्व पांडवांना कळाल्यानंतर पांडव एकत्र आले. कोणी हे कृत्य केलं असेल म्हणून अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला पकडून आणलं, द्रौपदीसमोर उभं केलं आणि द्रौपदीला म्हणायला लागला, अर्जुन म्हणायला लागला की सांग द्रौपदी, या अश्वत्थाम्याला कोणती शिक्षा करू? असं म्हटल्यानंतर द्रौपदी म्हणते, मुच्यता मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम गुरु सरहस्यो धनुर्वेदा सविसर्गोपसंयमः. याला सोडून द्या, याला सोडून द्या. 2 वेळा मुच्यता म्हटली. द्रौपदीचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवान परमात्म्याचा सुद्धा कंठ सद्गतीत झाला. ज्या दुष्ट माणसाने आपल्या 5 मुलांना मारलं आणि त्याच्याबद्दल द्रौपदी म्हणते याला सोडून द्या. केवढी दया आणि केवढी क्षमा.
काय माझे भक्त आहेत, एवढे दयाळू, एवढं मोठं अंतःकरण. द्रौपदीला विचारलं, अगं कशा करता याला सोडून द्यायचं? द्रौपदी म्हणते, हा ब्राह्मण आहे. द्रौपदी म्हणते, हा केवळ ब्राह्मण नाही, हा तुमच्या गुरूंचा मुलगा आहे. ज्या गुरूंनी तुम्हाला एवढं शिकवलंय, म्हणजे गुरूंच्या बद्दल किती मोठा आदर. द्रौपदी म्हणते, भगवान परमात्म्याने जसं माझ्या पतींना वाचवलं, तसं त्याची जर इच्छा असती तर माझ्या मुलांनाही देवाला वाचवता आलं असतं. ज्या अर्थी देवाने यांना वाचवलं नाही, त्या अर्थी मला असं वाटतंय हे मरावेत, अशी माझ्या कृष्णाचीच इच्छा आहे. देवाच्या इच्छेमध्ये मी आपली इच्छा मिळवणार. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख का होतं? मनुष्य देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवत नाही, म्हणून जास्तीत जास्त त्याला दुःख होतं. देवाची इच्छा असते एक आणि आपली इच्छा असते वेगळीच. आपल्या इच्छेनुसार झालं नाही की माणसाला दुःख होतं. आम्ही राहू त्याचे इच्छे. पूर्वार्थ काय? तुका म्हणे सुखे, आम्ही राहू त्याचे इच्छे. हो, देवाच्या इच्छेमध्ये माणसाने इच्छा मिळवून राहावं. मनुष्याला कधीच दुःख होणार नाही. आमचे गुरुवारी मारुती बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगत असतात. एक साधू नदीमध्ये बसलेला होता, आपला नौकेमध्ये बसलेला होता, नदी पार करत होता आणि मध्यभागी नाव गेल्यानंतर त्या नदीमध्ये सोसाट्याचा वारा सुटला. वारा सुटल्याबरोबर साधूने आपलं कमंडलू घेतलं आणि खालचं जे पाणी होतं नदीतलं ते उचलायचं आणि नदी त्या नावेमध्ये टाकायचं. थोड्या वेळाने वारा बंद झाला, नाव स्थिर स्थावर झाली. साधूने त्या कमंडलूने नावेतलं पाणी घ्यायचं आणि खाली टाकायचं. ते बाकीचे बसलेले लोक होते, म्हणे महात्म्याचं काय डोकं फिरलं की काय? अहो महाराज, मगाशी नाव उडत होती त्यावेळेस तुम्ही खालचं पाणी घेत होता आणि नावेत टाकत होता, आणि आता पुन्हा वरचं पाणी काढताय, खाली टाकताय, काय करताय असं? ते म्हटले, मी देवाच्या इच्छेत माझी इच्छा मिळवतोय. म्हणजे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटला होता, नाव बुडत होती, मला असं वाटलं देवाला ही नाव बुडवायची आणि त्याला बुडवण्याकरता मी खालचं पाणी आत टाकून मदत करत होतो. कृपा करून तुम्ही असा प्रयोग करू. त्याच्यातला फक्त सिद्धांत घ्यायचा आहे. सिद्धांत घेण्याकरता आपण देवाच्या इच्छेत आपली इच्छा कधी मिळवायची? ज्यावेळेस घडला एखादा प्रसंग आपल्या जीवनामध्ये, आपलं काहीच चालत नाही, 100% तर घडू नये याच्याकरता आपण प्रयत्न करावा. पण जर घडलाच प्रसंग आपल्या डोळ्यासमोर, आपण हे चरित्र आणू शकतो. द्रौपदी म्हणते, देवाच्या इच्छेमध्ये मी माझी इच्छा मिसळलेली आहे. आणखीन द्रौपदी काय म्हणते पहा. द्रौपदी म्हणते, पहा, याला मारल्यानंतर आता माझा मुलगा तर काही जिवंत, माझी मुलं काही जिवंत होणार नाही, पण याला मारल्यानंतर याची जी आई आहे तिला मात्र पुत्रयोगाचं दुःख होईल. जे दुःख आता मी भोगते, माझ्यासारखं दुःख त्याच्या आईला होऊ नये याच्याकरता याला सोडून द्या. आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरित. असा जर प्रत्येकाने विचार केला की जी गोष्ट केल्यानंतर आपल्याला दुःख होतं ती गोष्ट आपण दुसऱ्यांसाठी करायची नाही, तर मला वाटतं समाज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्य असा विचार करत नाही. आपल्याला दुःख झालं तरी चालेल, पण दुसऱ्यालाही दुःख झालं पाहिजे, अशी माणसाची विचित्र प्रवृत्ती तयार झालेली आहे. द्रौपदी मात्र असा विचार करते, मारोदिदश्य जननी गौतमी पती देवता यथा अहम मृतवत्सा आर्ताः रोदिम्य अश्रुमुखी मुहू. माझ्यासारखं दुःख तिला होऊ नये आणि म्हणून त्याला सोडून द्या. अशा प्रकारे द्रौपदीचं हे चरित्र सांगितलं. द्रौपदीचं खूप चरित्र आहे, महाभारतामध्ये सुद्धा खूप आलेलं आहे. द्रौपदीचं बोलणं कसं आहे. धर्म्यम न्याय्यम सकरुणम निर्व्यलीकम समम महत राजा धर्मसुतो राज्ञया प्रत्यनंद वचो द्विजाः. द्रौपदीचं म्हणणं धर्म न्याय याला अनुसरून आहे. एका भगवत भक्ताचं बोलणं कसं असलं पाहिजे तसं द्रौपदीचं बोलणं आहे. भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद वाटला, पण शेवटी दुष्ट मनुष्याला काहीतरी दंड केलाच पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा म्हटले, अरे याला शासन कर.
भगवान परमात्मा अर्जुनाला म्हटले याला मार सुद्धा आणि याला मारू सुद्धा नको. अर्जुनाच्या भाषा लक्षात आली. अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याचा मणी काढून घेतला, त्याचा अपमान केला आणि त्याला सोडून दिलं. परंतु त्या अश्वत्थाम्याने परत दुष्ट प्रवृत्ती असल्यामुळे, द्वेषाने द्वेष वाढत असल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र टाकलं. 5 पांडवावर 5 ब्रह्मास्त्र टाकली. ते अर्जुनाने त्या ठिकाणी निवृत्त केली. पण एक ब्रह्मास्त्र मात्र त्या अश्वत्थाम्याने उत्तरेच्या उदरामध्ये, गर्भामध्ये हा जो पांडवांचा अंश शिल्लक होता परीक्षिती, त्याच्यावर टाकला. उत्तरेचा गर्भ जळू लागला, तिला वेदना होऊ लागल्या. मग मात्र उत्तरेने संकट काळामध्ये भगवान परमात्म्याचा धावा केला. पाही पाही महायोगिन देवदेव जगतपते नान्यम त्वदभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. उत्तरेच्या जीवनामध्ये असलेला चांगला गुण कोणता आहे की संकटामध्ये भगवान परमात्म्याचा धावा करावा. हो, साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवले, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ नेदी शीन आड घाली सुदर्शन. अशा प्रकारे उत्तरेचं चरित्र सांगितलं. उत्तरेच्या गर्भामध्ये तो गर्भ जळू लागलेला असताना भगवान परमात्म्याचा धावा उत्तरा करते. त्यावेळेस भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले. उत्तरेला म्हणू लागले, काय तुझ्यावर संकट आलंय? देवा, मी गेली तरी चालेल, पण तुमचा भक्त वाचला पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात, तूही जाणार नाही, तुझा भक्तही जाणार नाही, घाबरू नको. भगवान तिच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले, अंगुष्ठ मात्र रूप धारण केलं असं वर्णन केले. भगवंताने ते ब्रह्मास्त्र निवृत्त केलं आणि परीक्षिती राजाला आपल्या आईच्या उदरामध्येच भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. गोपाल कृष्ण भगवान. उत्तरेचं चरित्र सांगितल्यानंतर सूत महाराज कुंतीचं चरित्र सांगतात. ज्या कुळामध्ये असे पवित्र लोक आहेत, असे महान महान भगवत भक्त आहेत, त्यांचा एक एक गुण घेण्यासारखा आहे. सगळ्यांचा निरोप घेत घेत भगवान परमात्मा कुंतीजवळ आले. कुंतीच्या पायाला हात लावायला लागले. कुंतीने हात धरला. कृष्णा, अरे माझा कशा करता तू दर्शन करतो, माझा कशा करता नमस्कार करतो? तू माझी आते आहेस, श्रेष्ठांचं दर्शन केलं पाहिजे. भगवान परमात्मा जरी होते तरी सुद्धा भगवान परमात्म्याने कधी अमर्यादा केली नाही. प्रातःकाल उठके रघुनाथा, हो असं वर्णन केले. सकाळी भगवान परमात्मा उठायचे आणि भगवान आई वडिलांचं पहिलं दर्शन घ्यायचे. या ठिकाणी भगवान परमात्मा कुंती मातेचं दर्शन घेत असताना हात धरलाय. अरे तू जरी मला त्या ठिकाणी आत्या म्हणत असला तरी मी तुला ओळखलंय, तू कोण आहेस? नमस्ये पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्ष्यम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. सर्व जीवांच्या आत आणि बाहेर तुम्ही राहत आहात, तरी सुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिय आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही. मी आपल्याला नमस्कार करते. इंद्रियाद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता. हो, इंद्रियांनी तुम्ही जाणले जात नाहीत, तर इंद्रियांना तुम्ही अधिष्ठान आहात. इंद्रियांना जो प्रकाश आहे तो तुमचा प्रकाश आहे. तुमचा प्रकाश घेऊन इंद्रिय त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतात. सर्व इंद्रियांचा अधिष्ठान तुम्ही आहात. परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता मी अज्ञानी श्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणास कशी बरी जाणू शकेन? नटाचा वेळ धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहूनही मंदबुद्धीचे लोक ओळखू शकत नाही, तसेच आपण आम्हास ओळखू येत नाही असं कुंती म्हणते. तुम्ही कशा करता अवतीर्ण होतात मला माहिती आहे. कुंती म्हणते, तथा तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मानां आत्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि श्रियः. तथा परमहंसानां, आपण शुद्ध हृदयांच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी आपल्याला कशी बरे ओळखू शकेन? आणि म्हणून कुंती भगवंताची दिव्य स्तुती करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय
गोविंदाय नमो नमः। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये। देवाची प्रार्थना करत असताना, देवाची स्तुती करत असताना साधू संतांच्या भाषेत केली, लवकर देवापर्यंत पोचते. काय स्तुती केली कुंती मातेने भगवान परमात्म्याची. सर्वांगाला भगवान परमात्म्याच्या कुंती माता कमलाची उपमा देते. भगवान परमात्मा कुंतीला म्हणू लागले, देवा एवढं माझं, कुंती हे आत्या माझं एवढं सगळं वर्णन राहू दे, आता मी जाणार आहे. जात असताना तुला जर काही मागायचं असेल तर माझ्याकडून मागून घे. असं म्हटल्यानंतर मग कुंती देवाला म्हणते, देवा मला खरं तर काहीच नको, तुझ्या कृपेने माझं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे. आम्ही तुझ्या इच्छेमध्येच राहत आहोत. माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. कुंती माता भगवान परमात्म्याला म्हणते, मला काही नको. पण तरी पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा माग माग असं म्हटल्यानंतर मग मात्र कुंती माता भगवान परमात्म्याला मागते, देवा मला द्यायचं असेल तर एक वस्तू अवश्य दे. विपद संतु नः शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा मला द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये विपदः संतु नः शाश्वत विपदः संतु. आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्ती विपदा व्हाव्यात, याव्यात. असं म्हटल्यानंतर भगवंतानी कुंतीच्याच तोंडावर हात ठेवला. आता पुढे बोलू नकोस. अगं आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये काही कमी संकट आली का आत्या? लहानपणापासून मी तुझं चरित्र पाहतोय, सगळी संकटच संकट. हो, बालपणापासून कुंतीच्या जीवनात संकट बरं का. बालपणापासून कुंतीच्या जीवनामध्ये संकट आहे. हो, कुंती ही पहिली पृथा आहे. पृथा, कुंतीच्या वडिलाचं नाव काय? पृथुराजाची मुलगी पृथा आहे. पण याने आपल्या कुंतीभोज नावाच्या राजाला, मित्राला ही दत्तक म्हणून दिली. कुंतीभोज नावाच्या राजाला. म्हणून पहिल्यांदा दुसरीकडे जावं लागलं आपल्या आईवडिलांना सोडून. संकट. बरं, तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या कुंतीभोज राजाच्या घरी राहत असताना लहानच होती. दुर्वास ऋषी आले, त्यांची खूप तिने सेवा केली. सेवा केल्यानंतर दुर्वास ऋषी जात असताना प्रसन्न झाले. म्हटले, कुंती मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुला 6 मंत्र सांगतो. या 6 मंत्रापासून तुला 6 मुलं होतील. फक्त लग्न झाल्यावर याचा प्रयोग कर. लहान असताना कुंती कुतूहल बुद्धी, बालबुद्धी. म्हटली काय असं कुठं मंत्रापासून मुलं होत असतात का? एक प्रयोग तर करून बघू म्हणून सूर्याचा मंत्र म्हटला. सूर्यदेव प्रगट झाले आणि त्या सूर्यापासून कुंतीला कर्ण प्राप्त झाला. लग्नाच्या अगोदर झालेल्या त्या मुलाला, प्रगट झालेल्या त्या मुलाला नदीमध्ये सोडून द्यावं लागलं. दुःख. पुढे त्या ठिकाणी पती वारले. पंडूराजाचा मृत्यू झाला. म्हणजे कुंतीच्या जीवनामध्ये सगळी दुःखच दुःख. पती वारल्यामुळे ह्या धृतराष्ट्राने, दुर्योधनाने सगळ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. पांडवांना अनेक प्रकारचा त्रास झाला. कुंतीच्या जीवनामध्ये सगळे दुःखच दुःख. पण एवढं सगळं असताना सुद्धा पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठवी. भगवंताचं भजन मात्र सुटलं नाही, चिंतन मात्र सुटलं नाही. कुंतीला भगवान म्हणतात, अगं दुःख कशा करता मागून घेते? कुंती माता म्हणते, त्याचं एकच कारण आहे, भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. आमच्या जीवनात विपत्ती आल्या, दुःख आली की आम्हाला तुमची आठवण होते. आणि तुमची आठवण झाली की तुम्ही येता. तुमचं दर्शन मनुष्याच्या जीवनामध्ये झालं की मग अपुनर्भव दर्शनम, परत त्याला जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. तो भगवत स्वरूप होऊन जातो. आणि म्हणून तुमचं दर्शन घडावं, तुमचं स्मरण घडावं म्हणून माझ्या जीवनामध्ये जेवढ्या विपत्ती देता येईल तेवढ्या तुम्ही द्या. संकट कुंतीने मागितले. शेवटी सुख काय आणि दुःख काय हे आपल्या मनावर अवलंबून आहे. आपण कशाला सुख मानतो आणि आपण कशाला दुःख मानतो. कुंती माता लौकिक दुःखाला दुःख मानतच नाही. भगवंताचं विस्मरण झालं तर त्याला दुःख मानते. कह हनुमंत विपती प्रभू सोई, जिस दिन हरी भजन न होई.
हनुमंतराय म्हणतात माझ्या जीवनात तीच विपत्ती आहे ज्या दिवशी माझ्याकडून भगवान परमात्म्याचं चिंतन घडत नाही. आपण देवाला दुःख तर कधी मागणारच नाही आणि मनुष्याने मागूही नाही, पण कदाचित आपल्या जीवनात दुःख आलं, कुंतीचं स्मरण करावं. कुंतीने तर देवाला दुःख मागून घेतलंय. फक्त त्याचा उद्देश काय हे लक्षात ठेवा. भगवंताचं स्मरण घडावं याच्याकरता. तुकाराम महाराज तर म्हणतात माझ्या जीवनामध्ये देवा तू सुख दिलं आणि भगवंताचं जर भजन घडलं नाही ना, अशा सुखाला आग लागो. आगी लागो तया सुखा सुखा आगी लागो तया सुखा आगी लागो तया सुखा आगी लागो तया सुखा हरी नये मुखा जेने हरी नये मुखा जेने हरी नये मुखा जेने हरी नये मुखा पांडुरंग राहो चित्ती मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. कुंती माता म्हणते देवा उलट जन्मैश्वर्य श्रुत श्रीभीर एधमान मदपुमान नैवार हत्याभिधातुम वै त्वाम अकिंचन गोचरम. बऱ्याच वेळेला असं होतं देवा उच्च कुळात जन्म मिळाला त्याचाच अभिमान निर्माण होतो, भरपूर ऐश्वर्य मिळालं त्याचाच अभिमान निर्माण होतो. देवा तुला विसरतात. खूप विद्या प्राप्त केली त्याचाच अभिमान निर्माण होतो आणि देवा लोक तुलाच विसरून जातात. उच्च कुळात जन्म विद्या संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाही, कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता. कुंती म्हणते आपण निर्धनांचे धन आहात. मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममान असता. आपण परमशांत स्वरूप आहात. मोक्षाचे आपण अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते.
मी आपल्याला अनादी अनंत सर्व व्यापक सर्वांचे नियंते काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते. भेदभावामुळे आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करत असता. भगवान, आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही. आपणास कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धीच विषम आहे. आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की कर्म करत नाही तरी सुद्धा पशु पक्षी मनुष्य ऋषी जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या त्या योनीनुसार दिव्य कर्म करता. ही सगळी आपली लीला आहे. कुंती माता म्हणते, ह्या सगळ्या तुमच्या लीला आहेत देवा. मला तुमचं एक रूप खूप आवडलं. कुंती माता म्हणते, जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागावली. तिने आपल्याला बांधण्याकरता हातात दोरी घेतली. ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे गालावरून काजळ ओघळू लागले, डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला. तेव्हाच आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होते. हे सगळं काळ ज्याला भीतो, सगळं जग ज्याला भीतं आणि असा भगवान परमात्मा. आई रागावली म्हणून त्या ठिकाणी खाली मान घालून 2 हाताच्या मुठी करून यशोदेसमोर भगवान परमात्मा रडू लागले. आणि रडता रडता डोळ्यातलं काजळ ओघळून गालावर आलं आणि भगवान परमात्मा अगोदरच सुंदर, पण त्या गालावर आलेल्या काजळामुळे आणखीन सुंदर दिसायला लागले. भगवान परमात्मा सुंदर आहे. हो, त्यामुळे सुंदर जो मनुष्य असतो त्याचं काही जरी असलं तरी सुंदर दिसतं. पण ते सगळ्यांना दिसत नाही बरं का. पण लोक त्याचीच फॅशन करतात. एखाद्या सुंदर असलेल्या आर्टिस्ट, काय कलाकार, त्याला हिरो म्हणतात, ॲक्टर म्हणतात. कदाचित एखाद्या दिवशी त्याच्याकडे पॅन्ट घालायला नसली तो जुनी पॅन्ट काढतो, फाटलेली असते म्हणून तो मध्येच कापतो पॅन्ट आणि त्या पॅन्टीतून खाली अशा त्या धागे वगैरे लोंबतात. लोकांना वाटतं हीच फॅशन आहे म्हणून लोक आपल्या चांगल्या पॅन्टी फाडतात आणि फॅशन म्हणून त्या पॅन्टी घालतात. विचित्र लोक आहे. एखाद्या ॲक्टरच्या घरी पॅन्ट फाटली म्हणून त्याने आपलं चौकोनी ठिगळ लावलं. त्याला लोक चांगल्या पॅन्टी विकत आणतात, त्या फाडतात आणि त्याच्यावर ते ठिगळ लावतात आणि ती फॅशन म्हणून घालतात. तात्पर्य काय, चांगल्या माणसाने कसा जरी असला तो तरी चांगला दिसतो. भगवान परमात्मा सुंदर आहे आणि म्हणून भगवान परमात्मा सुंदर असल्यामुळे कुंती माता म्हणते, देवा मला तुमचं ते रूप आवडलंय. कुंतीने या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अवताराची मीमांसाच केली सगळी. कोण कशा करता तुम्ही अवतार घेता म्हणतो, कोण कशा करता अवतार घेतं म्हणतं, असं अनेक त्या ठिकाणी कुंती मातेने सांगितलं. आणि शेवटी कुंती माता म्हणते, देवा आपण विश्वाचे स्वामी आहात, आत्मा आहात, विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांच्याविषयी माझ्या मनात फारच ममता निर्माण झालेली आहे. तेव्हा आपण माझे हे स्नेह पाश तोडून टाकावे अशी माझी इच्छा आहे. आता इथून पुढे मी त्यांच्यामध्ये राहील, पण राहत असताना, संसारात राहत असताना माझा भाव असा असावा, नर नारी बाळे अवघा नारायण आईशे माझे मन करी देवा. हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे. अशी जर आसक्ती असेल तर दुःख राहील. परिवारात राहावं लागणार आहे, कर्तव्य तर आपल्याला करावं लागणार आहे, व्यवहार आपल्याला करावा लागणार आहे, पण त्यांच्याविषयी माझी अशी बुद्धी असू द्या. कुंती माता म्हणते की आता हा सगळा भगवान परमात्माच आहे. अशा प्रकारे कुंतीचं चरित्र सांगितलं. भगवान परमात्मा सर्वांना त्या ठिकाणी निरोप घेतात आणि दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा निघणार होते पण थांबले. सकाळीच भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता धर्मराज आले तर भगवान परमात्मा डोळे झाकून ध्यान करत बसलेले होते. देवा तुम्ही कोणाचं ध्यान करताय? भगवान परमात्मा म्हणतात, जे माझं ध्यान करतात मी त्यांचं ध्यान करत असतो. आज तर तुम्ही देवा निघणार होते. म्हटले निघणार नाही. धर्मराजाच्या चेहऱ्याकडे भगवंतांनी पाहिलं. धर्मराजाचा चेहरा थोडासा उदास झालेला दिसला. कौरव पांडवांचं युद्ध झालंय, सगळं राज्य प्राप्त झालंय, पण एवढं सगळं असताना सुद्धा धर्मराजाच्या चेहऱ्यावर उदासी आहे. अरे तू उदास का? एवढं मोठं राज्य तुला प्राप्त झालं. देवा मला ह्याच्यामध्ये आनंद वाटत नाही. का आनंद वाटत नाही? हे राज्य मिळवण्याकरता देवा केवढा हिंसाचार झाला, किती लोक मेले, आमच्या कितीतरी त्या ठिकाणी स्त्रिया विधवा झाल्या.
दुःख झालंय, मला आनंद वाटत नाही देवा. अरे याच्याकरता तर तू खूप यज्ञयाग केले ना, तुझ्याकडून मी यज्ञयाग करवले. यज्ञयाग केले देवा, पण कर्मापासून कायमची मुक्ती मिळत नाही. शोक मनुष्याचा तोपर्यंत जात नाही जोपर्यंत मनुष्याला ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुनाला काय सांगावं लागलं? ज्ञान सांगावं लागलं. म्हणून भगवान परमात्मा विचार करू लागले, आता या धर्मराजाला सुद्धा ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांचा महिमा वाढवण्याकरता, भक्तांचा महिमा वाढवण्याकरता आज भगवान परमात्मा धर्मराजाला म्हणतात, धर्मराजा तुला झालेला हा जो शोक आहे हा ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय निवृत्त होणार नाही, आणि ते ज्ञान तुला भीष्माचार्यासारखे संतोष देऊ शकतात. म्हणून पांडवांना घेऊन भगवान परमात्मा ज्या ठिकाणी भीष्माचार्य पडलेले होते शरपंजरी, त्या ठिकाणी आले. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते, उत्तरायणाची वाट पाहत होते, म्हणजेच भगवान परमात्म्याचीच वाट पाहत होते. भक्त कसा जरी असला तो सतत भगवंताचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, प्रारब्धाने तो कुठेही असेल, अंतकाळाच्या वेळेस त्याची अवस्था कशी असेल, पण तरीसुद्धा भगवान परमात्मा त्याला दर्शन देतात, त्याचा बोध कायम ठेवतात. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. त्याने जी भक्ती केलेली आहे, त्याने जे स्मरण केले, त्याने जे चिंतन केले, भगवान परमात्मा म्हणतात ते ऋणवे पैन देखोनी अंगी. मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी. देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा श्वेतया ते. त्याने केलेली सेवा, त्याने केलेलं चिंतन, म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अंतकाळाच्या वेळेस त्याला मी बोधरूपी पिंजऱ्यामध्ये ठेवतो. स्वतः भगवान परमात्मा भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेले. साधू संतांनी असं वर्णन केलंय, एखादा भगवंताचा भक्त असला जरी त्याचा मृत्यू दुर्दशेमध्ये झालेला असला, अंतकाळाच्या वेळेस तो आजारी पडलेला असला, त्याचा अपघात झालेला असला, तरी सुद्धा त्याला सद्गती प्राप्त होते. नवे नवे भगवान परमात्मा त्याला मुक्त करतात. आणि एखादा मनुष्य अभक्त असेल, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पेला, आणि नेमका एकादशी दिवशी मेला, तर त्याला सद्गती प्राप्त होईल की नाही शंका आहे. कारण गती जी आहे ही काळापेक्षा, देशापेक्षा त्यावेळेस असलेली जी वृत्ती, त्याचा जो बोध आहे त्याच्यावर अवलंबून होत असते. पंचदशीमध्ये तर असं म्हटलेलं आहे, तो भूमीवर लोळत असेल, तो आजारी असेल, तो वारडत असेल, ओरडत असेल, पण अगोदर त्याला मुक्ती प्राप्त झालेली आहे, ज्ञान प्राप्त झालेले आहे, तो मुक्तच आहे. मुक्ती त्याच्यावर अवलंबून नाही. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. गुरुहरी महाराज सांगत असतात, कबीर महाराज जे होते अंतकाळाच्या वेळेस, कबीर महाराजांनी लोकांना सांगितलं, आता माझा अंतकाळ आलाय, मला तुम्ही काशीच्या बाहेर नेऊन ठेवा. लोक म्हणायला लागले, सगळे जगातले लोक मरायसाठी काशीमध्ये येतात, तुम्ही जन्मभर काशीत राहिले आणि मरायच्या वेळेस मला काशीच्या बाहेर नेऊन ठेवा म्हणता. कशा करता? कबीर महाराज म्हटले, अरे मुक्ती ही केवळ देशावर अवलंबून आहे, मुक्ती ही विचाराने प्राप्त होत असते, आणि तो विचार मी अगोदरच केलेला आहे. मी असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे. आता कुठलाही देश असू द्या, कुठलाही काळ असू द्या, मी अमर आत्मा आहे. हे मुक्ती ही माझ्या विवेकाने प्राप्त झालेली, हे मला दाखवायचंय, म्हणून मला बाहेर न्या. याला म्हणतात खरं ज्ञान. जे त्या ठिकाणी दुःखात सुद्धा टिकतं ते खरं ज्ञान असतं बरं का. संकटात सुद्धा टिकतं ते खरं ज्ञान असतं. ज्ञानाच्या गोष्टी बोलणं सोपं आहे, आमच्यासारखे ज्ञानाच्या गोष्टी बोलतात, पण दुःखामध्ये संकटामध्ये सुद्धा ज्याचा बोध ढळत नाही. परोपदेशे पांडित्यम कोणी करू शकतं. आमचे गुरुवारी बाबा सांगत असतात दृष्टांत,
एका बाईचा मुलगा वारला तर एक पंडित जाऊन तिला खूप उपदेश करायला लागले आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या पंडिताच्या घरातच गर्दी जमली. रस्ता काढत काढत बाई गेली काय झालं म्हणून, तर तो डोके बडून रडत होता. काय करू, काय होतं, कसं झालं. मोठ्या मोठ्याने ओरडतोय. बाई म्हणायला लागल्या, हो काल तर मला 1 तास प्रवचन सांगितलं माझा मुलगा मेला म्हणून, आज तुम्हाला रडायला काय झालं. तो म्हटला, हो बाई माझी आवडती शेळी मेली. ती म्हटली, शेळी मुलून मेली म्हणून एवढं रडताय, आणि माझा मुलगा मेला तर मला गीतेचा उपदेश केला, न जायते मृते वा कदाचित. तो म्हणायला लागला, बाई मुलगा तुझा होता आणि शेळी माझी होती. दुसऱ्याला उपदेश करताना मनुष्याला खूप आठवतं, परंतु आपल्यावर वेळ आल्यानंतर मात्र काही आठवत नाही. खरं ज्ञान त्याला म्हणतात आपल्यावर वेळ आल्यानंतर टिकतं. आज भीष्माचार्य शरपंजरी पडलेले असताना भगवान परमात्मा स्वतः पांडवांना घेऊन आले. उठता येत नाही, बसता येत नाही, पाठीमागून पुढून सगळे बाण लागलेले आहेत, आणि भीष्माचार्य वर तोंड करून फक्त बोलता येत होतं. नेत्रातून अश्रूच्या धारा लागल्या की आज भगवान परमात्मा मला भेटण्याकरता आला, माझं जीवन कृतकृत्य झालं. खरोखर मी आतापर्यंत जीवनामध्ये जी साधना केली, भगवंताचं चिंतन केलं, आज ते फलद्रूप झालं. आणि म्हणून भीष्माचार्यांच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. सदेव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदम हिनोम्यहम प्रसन्न हासारुण लोचन लसहन मुखांबुजो ध्यान पतश्चतुर्भुजम. भगवान परमात्म्याला म्हणतात प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्याचे मुखकमल आहे, ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते, चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावे. भगवंताला म्हणतोय, देवा तुम्ही आता इथंच थांबा. भीष्माचार्य म्हणतायत, आता देवा तुम्ही प्रतीक्षा करा. असे भक्त झाले की ज्यांनी देवाला प्रतीक्षा करायला सांगितले. आम्ही देवाची प्रतीक्षा करतो, पण पुंडलिकरायासारखे भक्त झाले. म्हणायला लागले, आईवडला देवा मी आईवडिलांची सेवा करतोय, ही सेवा पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षताम, माझी प्रतीक्षा करा. किती मोठी सेवा. तसं भगवान परमात्म्याला म्हणतात प्रतीक्षताम, मी जोपर्यंत आता प्राण त्याग करत नाही तोपर्यंत देवा तुम्ही इथेच थांबा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, 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 आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे राहे राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. आपल्याला चिंतन करायचंय. आपण दुपारच्या सत्रामध्ये त्याचं चिंतन करणार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. सर्व साधू संतांच्या चरणी वंदन करून याच ठिकाणी आपण थांबू. 2 मिनिट भगवंताचं नामस्मरण, साधू संतांचं नामस्मरण करू. ज्ञानदेव तुका